ताईंना श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे सगळ्या ताईंचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण ब्लॉग केला ताई 3 वाजता चालू, कारण की आपण आज 3 वाजता शेतामध्ये जाणार आहे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं तुम्हाला की आपण आज खूप बी भरण लावणार आहे, कशाचं लावणार आहे. तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे असं बोलले होते. तर तेच बी भरण आज घेऊन आम्ही शेतात चाललो. तर आज शेतामध्ये मी आईच नाही चालले, तर आज शेतामध्ये समू, आरूची मम्मी, मी आणि आई आम्ही 5 जण चाललेलो आहे. तर आज शेतामध्ये बैल पण येणार आहे आपल्या. तर आज जपानीच्या शेंगा काय आणि कशा लावता, भुईमूग, तूर, उडीद, मूग सगळं आपण आज लावणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि हे आहे माझे दीर. सोनूचे पप्पा गेलेले औषध आणायला, तर त्यांनी आमचं बी भरण आणून दिलं बघा. तर मक्काचं बी राहिलं होतं आणि खताची थैली, तर हे घेऊन आम्ही जाणार आहे आता शेतात. तर चला. तर इकडे घेतलेलं आहे बघा सगळं बी भरण आपण भरून. तर सगळ्यात अगोदर इकडे घेतली मी कळशी पाण्याची, कारण की मुलं चालले म्हणल्यावर सगळ्यात अगोदर त्यांना तहान लागणार, तर त्यांच्यासाठी पाणी आणि आमच्यासाठी पण पाणी. आणि इकडं सगळ्या थैल्यामध्ये आपलं बी भरण आहे वेगवेगळं. तुरीचं बी, मुगाचं बी, उडदाचं बी, जपानीच्या शेंगा, तर असं सगळं घेतलेलं आहे. तर हे टोपलं पण घ्यायचं एक जणीला आणि एक जणीला घ्यायची याच्यातली अर्धी थैली खताची. तर आता आई घेईन टोपलं आणि मी घेते खत. तर चला शेतामध्ये काय करतो दाखवतो. तिथंही सुट्टी, तर सोनूनी सकाळचा आतापर्यंत अभ्यास केला बघा. आणि आता छान घर केलं त्यांनी, त्याचं घर दाखवते तुम्हाला मी. किती लहान लेकरासारखं खेळतं माझं बाळ बघा. तुला आवडतं आहे सोनू? तर हे बघा सगळीकडून त्यांनी असं छान घर बनवलं. तितकाची चौखुने पाय. हो का? आतून मी जातो रस्त्याला. बापरे. तर एका घराला 4 दरवाजे केलेले बघा सोनूनी. तर त्याचं घर आवडलं का कमेंट करून सांगा. एकदम बारीक रेती आहे, पण खेळणं झाल्याच्या नंतर जमा करून ठेव, कारण की एक टोपलं 50-50 रुपयाचं रे बाळा. हो. नंतर तुझं झालं का सगळं असं जमा करून ठेव पलीकडे पडलेलं. तर त्याचं चालू इकडे खेळणं आणि आम्ही चालू आता शेतामध्ये. तर समू, तिची आंटी, आरू, आई आणि आमची दुर्गाताई सगळ्या गेल्या बघा शेतामध्ये, कारण की घरी आले होते पेशंट. मला त्यांना औषध देऊन समजून सांगावं लागलं. त्याच्यानंतर मी निघाले. तर आईने टोपल्यामध्ये नेलं खत आणि मी हे बघा बी भरण चालवलं. तर चला पटपट. किती लावू देते काय माहिती समू, पण आता चाललेलं आहे रणगाडा सगळा सोबतच. आणि सीताला पण शेत बघायला यायचं होतं. तिचं शेती जाणं होत नव्हतं. ती म्हणे आजच्या दिवस माझं पण चक्कर मारणं होईल आणि जांभूळ पण खाणं होईल, त्याच्यामुळे मी पण येते ताई. मग आरू म्हणे मी पण येते. तर म्हटलं चलाच सगळे. मग आता आम्ही शेती निघालो ताई, पण शेती निघताच आभाळ पण खूप आलेले. तर छत्री बी घेतली सोबत बघा, कारण की बाकीचे ओल्ले झाले तर चालते, पण समूह आणि आरूने ओल्ली झाली पाहिजे. त्या खूप छोट्या आहे दोघीजणी, आणि त्यांना जर सर्दी झाली तर आम्हालाच निपटावं लागते नंतर. त्याच्यामुळं मग छत्री बित्री सगळं सामान सहित चाललेलं आहे आम्ही सगळं घेऊन. आणि चला सगळे जाऊन बसलेले समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. आणि मला हसताय बघा. त्याला वाटलं एकटीच मागं पडली. तर दिसत नसन तुम्हाला, लांब येते, पण जवळ गेल्यावर दाखवते कसे बसलेले बघा सगळेजण. तो नाही आणले का आणलेले बघा ताई आपले जांभूळ. आरुणा नेले वाटतं काही, मी काही नेत नाही, कारण की मला काही बसता नाही राहिली. एका हातामध्ये पकडलेला आहे कॅमेरा, एका हातामध्ये आहे टोपलं, त्याच्यामुळे हात काही रिकामा नाही माझा. तर हे बघा कसे बसलेले सगळेजण. समूला बिले छान वाटू राहिलं बघा. शेतामध्ये आली तर मस्त बसलेली आंटीजवळ, बिलकुल रडत नाही आहे. आता येऊ शकते समू. शेतामध्ये जोडणी वगैरे बांधली, ते एक पारक का व्हायना पण ती काम करू द्यात जाईन मला आता. ते येत जाईन मी आता रोज थोडं. समूची चड्डी घालून राहिली बाई. आम्ही आज ना ताई आरूचा ड्रेस घालून आलेलो आहे सगळा. पॅन्ट आरूची आहे, शर्ट आरूचं आहे. तर हे बघा अशा बसल्या दोघी जणी. आरू बघू किती जांभूळ आणले बाई. खरंच नाही काय म्हणून राहिली बाई का. तर तिला चोरून खाणं चालू आहे. आणि इथं बघा कशी शांत बसली, तिला आवडतं वाटतं शेत. आणि ह्या आहे आमच्या दुर्गाताई. अहो तसेच अवतार राहत असते. मी नाही घालणार का पॅन्ट आता. हे बघा आई, दुर्गाताई, सीता. तर मी सांगितलं होतं आमचे मेंबर 5 आहे आणि त्या 6व्या, आणि अजून सुभाष भाऊ यायचे बाकी आहे. तर आज कळालं असं तुम्हाला आम्ही जपानीच्या शेंगा कशाला म्हणतो. तर हे बघा ताई, शेंगदाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगाला आम्ही जपानीच्या शेंगा म्हणतो. आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये जपान म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये आता आई गावच्या टाकून घेणारे, म्हणजे उन्नी लागत नाही.
तर याला मस्त गवच्या लावून थोडं सुकू देतो. आणि तिकडे आलेले आपले बैल. तर आता हे बैल काकऱ्या करून देतील. सुभाष भाऊ काकऱ्या करून देणार आहे आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही लावणार आहे त्याच्यामध्ये. इकडं बघा लावून झाला आपला गवच्या. आणि काकऱ्या कशाला म्हणते ते दाखवते तुम्हाला मी. तर काकऱ्या म्हणजे असं असतं बघा, बघू शकता. आता या काकरीमध्ये म्हणजे एका काकरीमध्ये आम्ही हे बी भरण लावणार आहे. दोन्ही साईडला 2 मध्ये जागा राहते बघा, नंतर आऊत आणण्यासाठी. आणि इकडं पहा आम्ही समू कशी खेळती. इकडं बघू शकता समू कशी खेळती मातीमध्ये. ए माग वय होय माग, ते बैल आले बघ इकडं. होय पटकन आई होते पाठी माग. भाऊ भाऊ भाऊ. दुर्गाताई उडीद म्हणजे सगळ्यात अगोदर या साईडनं उडीद, नंतर मूग, नंतर जपान असं लावणार आहे आम्ही. तर मोठी आई आणि दुर्गाताई उडीद लावते आणि मी टाकते काकऱ्यामध्ये खत. तर त्याच्या पाठीमागच असं खत टाकावं लागतं बघा, असं दोन्ही साईडनी पतलं पतलं पतलं. नंतर लगेच या काकऱ्या खत टाकणं झाल्याच्या नंतर परत बैलांनी या काकऱ्या झाकून टाकावं लागते. म्हणजे जे बी वरण आपण टाकलेलं आहे तर ते लगेच झाकून टाकावं लागतं, खत ते टाकलेलं असल्यामुळं. तर अगोदर घेतो आपण आता उडीद लावून, नंतर लावतो मूग. ए समू उठ ना का. आज पहिल्या वेळेस आमची समू मस्त माती खेळू आली बघा. फक्त खायचं कळलं नाही पाहिजे, खायचं कळल्यावर मग जमलं. तिकडे बसू का. तर लावणं झाला बघा ते आपला उडीद. आणि आता चालू आहे मूग. आता बघू मूग कुठपर्यंत जातो तो. तर झाला बघा आपला मूग पण लावणं. तेवढंच बी आहे दुर्गाताई, तो होऊन जातो. नाही होता आता झालं त्यांचं बी. हो तेवढी केली बघा ताई आपण सुरुवात. आता जपानी शेंगा लावला म्हणजे भुईमुगाच्या शेंगा लावायला. तर असं एवढ्या अंतरावर टाकत असतो. ते बघू शकता कशी टाकतात दुर्गाताई इथं. पायाच्या अंतरावर आहे ना, नाही ना त्याच्या अलीकडं का. हां हां. तिकडं दुर्गाताई आणि आई जपान लावताय बघा म्हणजे भुईमुगाच्या शेंगा म्हणजे शेंगदाणे सॉरी. आणि इकडं आमचं खत संपलं बघा ताई. तर मी चालले आता घरी खत आणायला. तर आत्ताच आले बघा मी खत घेऊन. दिसत असन पाठीमागं टोपल्यामध्ये तुम्हाला. आणि समू रडायला लागली होती तर सीता घरी घेऊन गेली तिला. सोनू झोपू घालतोय बघा. तर आता आमचं जपान कितीक राहिली ती दाखवते मी तुम्हाला. इथून आता इथपर्यंत पूर्ण लावायची आहे, थोडीशी राहिलेली वाटतं. बघा असे दाणे टाकलेले आहे. अशी इथपर्यंत लावणं झाली. इकडं राहिलेली बघा आपली जपान लावायची. आई आणि दुर्गाताई लावताय, आम्ही खत टाकून घेतो पाठीमागून. तर 2 टोपले भरून नेलं आणि म्हणलं आता परत टोपलं भरल्यापेक्षा डायरेक्ट गोणीच घेऊन चला. तर आता चालले मी गोणी घेऊन. पण लेट टोचती बघा डोक्याला, पिना लावलेलं आहे त्याच्यामुळं. तर चला पटपट घेऊन जाते, वजं झालं खूप. तर आले बघा ताई मी शेतामध्ये ही थैली घेऊन. आणि आईचं चालू आहे मक्का लावणं. मक्काला सुरुवात केली वाटतं त्यांनी. तर त्या लावताय मक्का, भक्ती टाकती खत. तर मक्का पण दाखवते कशी लावतो आम्ही. चला मक्का लावताय का त्या. मक्का लावून राहिलं गे. कुठून चालू केली. हो का. हे बघा दाखवते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने जवळून कशी मक्का टाकते आई. ते बघ इकडं दुर्गाताई दोघी जणी टाकू राहिल्या बिचाऱ्या पट्ट. तिथपर्यंत आता पुरून जाईन आहे ना. किती बी लागन आपल्याला. मी एक थैलीची सुमारास लागली है ना. तर आपली एक थैली कमी जास्त एक थैली बसती बघा अर्ध्या आऊडमध्ये. आणि अर्ध्या आऊडमध्ये वरच्या आपण उडीद मूग आणि जपान लावलेली आहे. तर असं अर्धा एकरमध्ये लावलं बघा आपण सगळं. मी तुम्हाला अगोदर म्हटलं होतं सुभाष भाऊनी आम्हाला सऱ्या करून दिल्या. सऱ्याच म्हणते ना त्याला. हां
आणि त्याच्यावर रासण्या करत असते, म्हणजे झाकून टाकते, त्याला रासण्या म्हणता. तर आता त्यांच्या रासण्या करणं चालू आहे. तर मी जाते बघा त्यांच्याकडं. कसं झाकून टाकल्याच्या नंतर ओळखायला पण येत नाही की इथं काहीतरी लावलेलं आहे म्हणून, कारण की पक्षी हे ते ठेवत नाही. खारा झालं, पक्षी झालं, ते बी खाऊन घेतात, त्याच्यामुळे लगेच झाकून टाकतात. तर चला बघू आपण झाकल्यावर कसे दिसत आहेत. कसं झाकून टाकलेलं आहे, तुम्हाला ओळखाल तरी येतं की इकडे काही लावलेलं आहे म्हणून. तर असं आता पूर्ण शेतामध्ये ते झाकून टाकणार आहे, त्याला म्हणता रासण्या. तर माझा व्हिडिओ घ्यायला कोणी नाही बघा ताई, तर मी असं बकेटमध्ये घेतलेले दाखवते तुम्हाला. बकेटमध्ये घेऊन टाकते. हे माझं तास आहे आणि हे दुर्गाताईचं, आणि आई आहे तिकडं पाठीमागं बघा. तर खूप अंधार पडतोय बघा, 6 वाजून गेलेले असन आणि बैलाला चारा वगैरे टाकावा लागतो, त्यांना पाणी पाजावं लागतं. त्याच्यामुळं सुभाषभाऊ चाललेले आता घरी. ते सकाळी करणार आहे बघा रासण्या. आणि इकडं 4-4च तास येतं एकेकीला, त्याच्यामुळं आता जेवढा पण वेळ जाईल तेवढा वेळ आम्ही लावूनच घेणार आहे. म्हणजे सकाळीच येईन ते 7 वाजता आणि रासण्या करून जाईल. तर इकडं चालू बघा आमचं लावणं. किती वाजेपर्यंत होतं शेवटला सांगन मी तुम्हाला किती वाजता आम्ही घरी गेलो होतो. तर आता 6:30 वाजले बघा ताई, तरी किती उजेड आहे. आणि आमचं शेवटचं तास राहिलेले, एवढं लावलं की चाललो आम्ही घरी. आईचं झालं बघा लावणं, आई थांबन तिकडंच आता. दुर्गाताईचं माझं थोडंसं राहिलेलं आहे पुढं डुंग, बस तिथपर्यंत. आणि लगेच आम्ही निघणार आहे घरी. तर समूला फोन केला होता सीताच्या फोनवर, तर ती झोपलेली आहे. आता गेल्यावर बघू काय करती, उठलेली का झोपलेली. तर गेले गेले तिला अगोदर दूध गरम करून दूध पाजावं लागेल, कारण की बऱ्याच वेळची झोपलेली लेकरू. आणि पण आम्ही जर घरी गेलो असतो तर आमचं पण हे लावणं राहिलं असतं, परत दुसऱ्या दिवशीवर जातं. त्याच्यामुळे म्हटलं एकदा लावूनच घेऊ. तर झाली बघा आमची लावणं. हा ते आता हे खत कशाला परत कामी येईन ना. तर एवढं झालं बघा झाकून सगळं इकडं, आणि इकडं राहिलेलं आहे आपलं. तर सकाळी येणार सुभाषभाऊ, सकाळी देईन ते रासण्या करून. शिकले मी रासण्या, माहीतच नव्हत्या मला कशाला म्हणते, तर आज कळालं. आणि आता सामान वगैरे भरतो आणि जातो घरी. तर निघालो बघा आता आम्ही घरी. उरलेलं थोडंसं खत होतं ते आईने घरी घेतलं, पुढच्या वेळेस लागन म्हणे तेवढं. तर माझं पण हे टोपले घेतलेले आहे, आणि तिकडं आपलं बिभरणाचं सामान आहे तेही घेते. आणि सगळ्या ज्या ताई म्हणत होत्या की ह्या कामं करत नाही, त्यांच्यासाठी की आता 6:30 वाजले ताई, तरी आम्ही शेतात आहे. मागं दिवस मावळलेला दिसत असन तुम्हाला. हे बघा सामान देते मध्ये टाकून. पाणी देऊ का वाटे सांडून. हे बघा अशी लाल हात होते मक्कानी, त्याला गवच्या लावलेला राहतो अगोदरच, त्याच्यामुळं. हात घ्या ना धुवून. जाऊ द्या आता, सबदब झालेली ना, हातच धुवून घ्या. डबल घरी तरी धुवूनच लागेल. शितोडे उरायले काय हो. चलो भागो भागो भागो. टिकटॉक येऊ राहिले पण या. चला चला. बापरे पाऊस. चलो चलो. ऐक बघा आमचं लावणं झालं, आम्ही निघालो आणि पाऊस पण चालू झाला. आवाज येत असेल पन्नीचा तुम्हाला. तर आले बघा मी ताई घरी. समू काय करते दाखवते, उठलेली का नाही बघू आपण. सीताला विचारते मी. समू झोपलेलीच आहे का अजून. हा बाई ग उठून घ्यावं लागत नाही ना. समू झोपलेलीच आहे बघा ताई, पण मी तिला आता उठून घेते दूध वगैरे पाजायला, कारण की भूक लागली असं ना. आता झोप घेतली परत रात्री बी झोपणार नाही ती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. तर छोटाच होता. धन्यवाद. बाय.